नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी श्वेता. तर आजचा नवीन ब्लॉग स्टार्ट झालाय. तर इकडं पाऊस चालूच आहे कंटिन्यू. तर आत्ताच स्वयंपाक बनवलाय म्हणजे भाकरी बनवल्यात आणि चपाती. तर आता भाजी काय बनवायचं हेच प्लॅन चालता. मग घरामध्ये जे अवेलेबल आहे ते करावं असं चाललं होतं माझं, पण मध्येच मूड फिरला आमच्या सगळ्यांचा की फिश आणायचं. त्यांना फिश खावं वाटत होतं आणि श्रेयाला सुद्धा. तर आम्ही चाललोय फिश आणायला. तर फिश मार्केट इथून किती वेळ लागतो आपल्याला? 10 मिनिटात आम्ही पोहोचू. फिश तिथं आम्ही नेहमी तिथून आणतोय. फ्रेश भेटतं फिश. इथं पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिश भेटतात. आणि आमच्या गावाकडे जास्त तर भाजी बनवली जाते. इथं मी फ्रायच करते. फ्राय तिघांनाही आवडतं आम्हाला, पण तिकडे गावाकडे भाजी आणि फ्राय दोन्ही बनवलं जाते. तर आता जाऊयात फिश मार्केटमध्ये फिश आणायला. चला आता गाडी काढायचं. श्रेया इकडे बाजूला ये. श्रेया, गाडी आमची गावाकडेच होती. आज सकाळीच आली गाडी. रोज वॉकिंगच होतं. थोडंसं लांब जायचं म्हणलं तर गावाकडे होती गाडी. आज आली सकाळी. चलो जायचं. गाडीवरती निघालो. थोडंसंच पुढे आलो इथं 5 मिनिटाच्या अंतरावर, तर लगेच पाऊस आला. चांगलाच मोठा आहे पाऊस. गाडीवरती जास्त लागत होता मग थांबलो इथं. काय पावसात गाडीवर फिरायची मजाच वेगळी. हा ना. आता आठवड्याच्या नंतर आताच बाहेर पडलो आम्ही. म्हणजे रात्रीच काम संपल्यावर खाली थोडंसं वॉकिंगला भाजीला वगैरे काही घेऊन जाण्यासाठी येत होतो. आता पुण्यात आल्यापासून पहिल्यांदाच म्हणजे बाहेर पडलोय लांब लॉंग रूटला. है ना. नाही असे काही लांब नाही, 10 मिनिटात जाऊन यायचं. त्याला लांब नाही म्हणत. आता म्हणजे लॉंग रूट म्हणजे 10, 15, 20 हो ना, किलोमीटर लांबच येणार. असते. पण आता तिकडून आल्यापासून आताच पहिल्यांदाच लांब आलो. खाली पायी पायी येत होतो. त्याच्यासाठी वडील तरी ते मिळणार. गाडी गावाकडे होती, गाडी इथं आली, मग थोडंसं 10-1 मिनिटाच्या अंतरावर जाऊन येऊ शकतो. नसलं तर तू इथं पुढं चला वाटतं. हो का? मला पण नाही लागत. पण आता चालणं कंपल्सरी आहे. चाललंच पाहिजे. दिवसभर ऑफिस असते, काम काम काम. मग जेवणाच्या नंतर थोडंसं फिरलं पाहिजे. काम तर रोजच आहे ना, आहे का नाही? हो, स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे. येस येस येस, केलंच पाहिजे. हां. श्रेया तर चाललंय इथं पावसात एन्जॉय करणं. श्रेया इकडे बघ. नको भिजू. रेनकोट पण मला वाटलं तेवढा येणार नाही पाऊस, पण रेनकोट पण नाही घेतलं तिथं. बघा चांगला जे आहे ते चांगलं लेकरासाठी. तेच घ्या मग ते आपण. मच्छीचा राजा चिकन खाल्ल्याने वाटाणे. त्याला ओमेगा असतं काही पण ऑइल असतं ना रे बेटा. चिकन खाल्ल्याचीच फिलिंग झाला. तिकडे घेतलेला कोणता होता तू उदगीरला? तो गावाकडे कोणता मरळ काहीतरी. हां, तो घ्या. कोणता घ्यायचा? का दुसरा कोणता खायचा? ह्या दिवसात मागा नंतर त्याला कोणी विचारत नाही. 400 एक आठवड्यापूर्वीच मरळ आणले होते. 250 रुपये किलो उदगीरमध्ये ते आणले. भेटल ते भेटतं ते तसं बरोबर. इथं कसं आहे? 600 रुपये डिझेलवर येते. हां. उद्या यायचं भाडं 500 रुपये. हां. आणणाराचं 500 रुपये आहे. बघा वाटेत पाऊस वाढला म्हणून थोड्या वेळ थांबलो तिथं. थांबल्याच्या नंतर थोडंसं पुढे गेलो आम्ही. तर मग पाऊस एवढा जास्त वाढला की खूपच वाढला. घरातून जाते वेळेस कसं असते बघा की पाऊस जास्त नाही, बाहेर पडावा असं होतंय. पण ऐन वेळेला कसं एकदमच ते काहीतरी वेगळंच होऊन बसते. तसंच झालं आमच्यासोबत. खूप वाढला वाटेत पाऊस आणि मग भिजलो आम्ही. तर आता आलोय, फिश घेऊन आलो येताना. टुना मासी ना, नाही, शिलन. शिलन.
तर हा मासा आहे शीलन. चांगला मासा आहे हा. आणि याच्यामध्ये म्हणजे ऑइल तर आहेच, म्हणजे जास्त फ्राय करताना जास्त ऑइलची गरज नाही. ह्यालाच ऑइल सुटते. हे बघू शकता, हे जे आहे ना फिश ऑइलच आहे. आणि ते लहान मुलांसाठी खूप चांगलं असतं ब्रेनसाठी. आणि मला तर वाटते की जास्त लहान मुलांना चिकन मटन देण्याऐवजी फिश अधूनमधून दिलं पाहिजे. आणि आवडीनं पण खातात ना लहान मुलं, असं नाही की टेस्टीची आवडत नाही असं नाही, खातात लहान मुलं. तर फिश त्यांना दिलंच पाहिजे लहान मुलांना. तर आता हा मासा मी या पिशवीमधून काढून घेते आणि याला स्वच्छ धुवून घेणार आहे 2 ते 3 वेळेस पाण्यामध्ये. आणि फिशचा हाच प्रॉब्लेम आहे की याला म्हणजे वासच जास्त येतो याचा. धुते वेळी तर येतोच, नंतर ज्या दिवशी फिश बनवलं आहे आपण त्या दिवशी थोडासा ग्लासाचा वगैरे भांड्याचा वास येतोच. त्याच्यामुळं त्याला म्हणजे 2-3 वेळेस चांगलं धुवून घेतल्यावर मग ते कमी होतो. पण फिश केल्याच्या दिवशी घरामध्ये पण किचनमध्ये पण थोडासा वास असतो आणि बाकीच्या ह्यालासुद्धा. तर आता ह्याला मी 2-3 वेळेस धुवून घेणार आहे स्वच्छ. फिशला मी 2 ते 3 वेळेस धुवून घेतलंय. तर फिशला धुतल्याच्या नंतर सुद्धा खूप ऑइल निघालेलं आहे. हाताला सुद्धा माझ्या खूप चिकट झालं होतं. मी हँड वॉश करून घेतला आत्ताच. आणि फिश फ्राय करते वेळी मला तर वाटतं एकदम कमी प्रमाणात, म्हणजे 1 ते 2 चमच्यामध्ये आपण तव्यावरती तेल टाकलं ना तेवढ्यातच फिश फ्राय होईल आणि जास्त याला तेल लागत नाही. आणि शिलन मासा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप चवीला पण छान आहे. याच्यामध्ये ती मांस जास्त आहे, काटे पण जास्त नाहीत. एकच मध्ये मोठा काटा आहे आणि टेस्टला पण चांगला आहे. आणि मग याचं मी आता फ्रायच करणार आहे, भाजी करणार नाही. भाजी करताना तुमच्याकडे कसं करतात? मी तर भाजीला म्हणजे आमच्याकडे भाजी फिशच्या भाजीमध्ये चिंच वापरतात. चिंच म्हणजे पिकलेली चिंच ती वापरतात. आणि मग बाकीचा आपला काळा मसाला जो असतो तो. आणि काही काही ठिकाणी आता टोमॅटो सुद्धा वापरतात. पण तुमच्याकडे कशी आहे पद्धत ते कमेंट करून सांगा. आणि आमच्याकडे असं म्हणजे म्हटलं जातं की फिशची भाजी रात्री करावी. रात्री करून ठेवलं की ती सकाळी खाल्ल्यावर त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि ते फिश पण त्याच्यामध्ये चांगले त्या रस्स्यामध्ये मुरले जातात. आणि मग सकाळी त्याची एक वेगळीच चव लागते. असं म्हणजे आमच्याकडे गावाकडे असं म्हणजे अशा पद्धतीने बनवतात. आणि आता मी तर भाजी तर काही करणार नाही, फ्रायच करणार आहे. सगळ्यांना मला फ्रायच आवडते. गावाकडे मी फ्राय पण बनवते आणि भाजी पण बनवते, दोन्ही बनवते. पण आता इथं फ्रायच बनवणार आहे. चला तर मग फिश मी सोपं एकदम, जास्त काहीच त्याच्यात वापरणार नाही. जस्ट आपलं एक लसूण अद्रक पेस्ट घरी वाटलेली आणि नंतर काय म्हणतात लाल मिरची पावडर आणि हळद, थोडासा लिंबाचा रस आणि मीठ. बाकी एक्स्ट्रा काही मसाला वापरणार नाही. आणि आमच्या इथं जास्त मसाले खाल्ले जात नाही. असं आमच्या इथं असते की जे नॉनव्हेज आहे त्याची जे ओरिजिनल चव घ्यावी. कमीत कमी मसाले, असं नाही की वापरत नाही असं नाही, मसाले वापरतो पण प्रमाण कमी. तसं जास्त प्रमाणात आमच्यात मसाले नसतात. मॅक्झिमम तर घरातच मसाले, सगळ्याच्या घरामध्ये तर मसाल्याचा वापर कमीच असतो. म्हणजे कोणाला म्हणजे प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. कोणाकोणाला स्पायसी आवडते, कोणाला म्हणजे कमी तिखट असलेलं. तर आम्हाला सगळ्या भाज्या म्हणजे स्पायसी आवडत नाहीत, कमी प्रमाणातच. आणि मग फिशला पण मी कोणताच मसाला वापरणार नाही, साधाच करणार आहे. चला तर मग मी आता मॅरिनेट करणार आहे. फिश मॅरिनेट करायला घेते. तर इथं धुतल्याच्या नंतर लसण अद्रक हे वाटून घेतले मोठं मोठं. आता हे मी याच्यात टाकून घेते 2 मोठे चमचे. आणि हे लावून घेते. यानंतर हळद, एक छोटा चमचा हळद. यानंतर लाल मिरची पावडर, बस. आता तिखट एवढं लागणार आहे मला. एक छोटे 3 चमचे घेतले आणि चवीनुसार मीठ. आता
आता या ठिकाणी तुम्ही कॉर्न सुद्धा टाकू शकता किंवा थोडंसं हरभऱ्याचं पीठ मी थोडंसं टाकणार आहे याच्यामध्ये. आता कॉर्न क्रिस्पी होते आणि फिश करते वेळी मॅरिनेट करते वेळी फ्राय करायला नंतर बिलकुल मध्ये पाणी नसायला हवं. एका छोट्याशा चाळणीमध्ये बी आपण फिश धुतल्यानंतर काढून ठेवलं तर सगळं पाणी जाते त्याचं. तर आता फिश करते वेळी प्रॉब्लेम होतो की पाणी जास्त असल्यामुळे तेल सगळं ते उडतंय आणि फिश अशी क्रिस्पी होत नाही. तर त्याच्यामुळे सगळं पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं. थोडासा लिंबाचा रस टाकणार आहे मी. त्याला छान मॅरिनेट सगळं मीठ हळद आणि मिरची मस्त लावून घेते आणि लावल्याच्या नंतर याला एक 5-10 मिनिट ठेवणार आहे मी ह्याला, म्हणजे सगळा मसाला ह्याला लागेल. आणि मग मला फ्राय करते वेळी व्यवस्थित त्याला मसाला लागल्यामुळे व्यवस्थित ते फ्राय पण होतील. फिश मॅरिनेट झाले छान. आता 10 ते 15 मिनिट झालं. श्रेया फिश खायचं आहे? फिश खायचे. ओके, आता श्रेयाला भूक लागली. आता फिश फ्राय करणार आहे. मग आता पहिलं फ्राय केलेलं तुलाच. ओके ओके. हां, हात नाही लावायचं तसं, तिखट लागते ते हाताला. आता मी फ्राय करायला घेणार आहे. या पॅनमध्ये फ्राय करणार आहे मी. आता ह्याला गॅस लावून घेते. थोडंसं मी 2 चमचे हरभऱ्याचं पीठ टाकले होते. त्याच्यामुळे सगळा मसाला म्हणजे मिरची तिखट जे आहे ते लागले त्याला. तर आता मी याला मॅरिनेट करून घेते. इकडं पॅन पण गरम होतोय. तर त्याच्यामध्ये छान असं क्रिस्पी कमी आचेवर फ्राय करून घेणार आहे मी. आणि फिश हे बऱ्याच जणाला खायला म्हणजे आवडत नाही. म्हणजे भाजी तर आवडतच नाही. फ्राय कसं खातात. म्हणजे तिकडं आमच्या आईला सुद्धा फिश म्हणजे फ्राय आवडते, त्यांना भाजी आवडत नाही. म्हणजे काही जणांना असा वास होतो, त्याचा वास आल्यामुळं खाऊ वाटत नाही. पण त्याची खाल्ल्यावर चव त्याची छान लागते. एकदा ट्राय करा, खूप छान लागते. इकडं तवा गरम झाला आहे तर इथं मी तेल टाकून घेते थोडंसं. तेल गरम झाले. आता मी एक ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. मसाला तर हे लागलाय सगळीकडे, मीठ पण चांगलं लागलं. आता ह्याच्या साईजनुसार मी 2 फ्राय करणार आहे. 2 म्हणजे 3 बसणार नाही, पीस मोठे आहेत. 2 फ्राय केलं तर ते व्यवस्थित फ्राय होतील, त्यांना जागा भेटेल ना फ्राय व्हायला आणि मध्ये कच्चा राहणार नाही. आणि ह्या शिलन माशीला जास्त असं मांस आहे मध्ये, त्याच्यामुळं ते जरा म्हणजे शिजायसाठी मध्येपर्यंत त्याला जास्त वेळ कमी आचेवरच त्याला फ्राय केलं तर ते व्यवस्थित होते. नाहीतर होईल काय नंतर ते मध्ये कच्चं लागेल. त्याच्यामुळे कमी आचेवर मी त्याला जास्त वेळ ठेवून फ्राय करणार आहे. चिमणी आली. चिमणीला आता वास पडलाय. तिला खायचं आता फिश खायचं. ए श्रेया, मग फिश खायचंय ना? काय हो, भाजी काही करणार नाही आम्ही.
बघा आता तेल एकदम कमी टाकलं होतं मी. आणि हा मासा म्हणजे त्यालाच ऑइल असल्यामुळं ते बाहेरचं एक्सेस ऑइल घेतच नाही ओढून. आता बरेच फिश कसे राहतात त्याला जास्त ऑइल लागते आणि ते ऑइल जास्त असलं तरच ते व्यवस्थित फ्राय होतात. पण ह्या फिशचं तसं नाही, ह्यालाच ऑइल असल्यामुळं बाकीचं ऑइल हे घेतच नाही, म्हणजे कोरडी होत नाही जागा हे. आता एका साईडनं झालंय, क्रिस्पी झालं हे. आता खालून पण मी व्यवस्थित क्रिस्पी करून घेते परत आणि इकडून मी आणखीन एक वेळेस डबल ह्याला पलटून घेणार आहे, म्हणजे ते व्यवस्थित हे होईल, फ्राय होईल. मस्त असं क्रिस्पी फिश फ्राय तयार आहे, सोबतच ज्वारीची भाकर. तर असं आज मी जेवण बनवले आणि श्रेयाला आत्ताच चारलं मी. तर ह्या माशामध्ये जास्त मांस जास्त आहे, खातेवेळी पण काटा जास्त नाही याच्यामध्ये. कुठंतरी एखादा काटा होता, असे जास्त बारीक असे केसाळ काटे नव्हते, म्हणजे खाताना तिला कसा प्रॉब्लेम आला नाही. नाहीतर लहान मुलांना खूप जपून चारावं लागते की एखादा काटा चुकूनही गेला तरी तो घशामध्ये वगैरे अडकू शकतो. त्याच्यामुळे त्यांना एक एक असं काढूनच चारावं लागतं. आणि याच्यामध्ये काटे तर नव्हते जास्तच, कुठंतरी होता काटा, जास्त नव्हते काटे. आणि हा मासा नक्की ट्राय करा तुम्ही. परत एकदा सांगते, शिलन मासा. आणि बऱ्याच जणांनी हा मासा खाल्ला असेल तर त्यांना याची टेस्ट कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी नाही खाल्लं त्यांनीसुद्धा हा मासा नक्की तुम्ही ट्राय करा. तर ह्या व्हिडिओला इथंच थांबवते आणि भेटूया लवकरच एका नवीन छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय.